नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादा ओलांडू नका अशी चेतावणी दिली आहे। अशा परिस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 40 सीटा ओबीसीसाठी निवडून ठेवल्या, जे व्हायोलेशन आहे याचे परिणाम काय होणार आहे? अरे याचा परिणाम स्पष्ट आहे की माननीय सुप्रीम कोर्टाचा याच्यापूर्वीचा निकाल जो होता आणि ज्याच्यामुळे ओबीसीचे सदस्यत्व निवडून आल्यानंतर रद्द झाले होते, याचा अनुभव आहे आणि ते नागपूरकरांनाच आहे। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे ओबीसी राखीव मतदारसंघातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे 2021 मध्ये पद गेलेले आहे। ते महानगरपालिकेच्या ज्या 40 राखीव जागा दिलेल्या आहेत त्याची एकूण जी सरासरी होते अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीची मिळून ती 55% पर्यंत गेलेली आहे। याचा परिणाम स्पष्ट आहे की ओबीसीचे जे काही निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांचं सदस्यत्व जाणार आहे। म्हणजे हे सगळं माहित आहे, निवडणूक आयोगालाही माहित आहे आणि तथाकथित पार्ट्यांनाही माहित आहे की यांचं पद जाऊ शकतं। कारण की होऊ शकतं 21 जानेवारीला माननीय सुप्रीम कोर्ट ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त मागासवर्गीय राखीव जागेची प्रमाण झालेलं आहे त्या ठिकाणी ओबीसीच्या राखीव जागेवर गडांतर येणार आहे आणि असं निर्णय होण्याची 100% खात्री आहे। तुम्ही जरी 100% निवडून आले तरी तुमचं 100% पद जाण्याची शक्यता आहे। असं असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये तुम्हाला पार्टी असो की निवडणूक आयोगाने तुम्हाला झोकून दिलेला आहे, तर सांभाळून खर्चही सांभाळून करा। आणि आमचं तर म्हणणंच आहे की तुम्ही पार्टीला पैसे मागायला पाहिजे होतं, कारण की हे सगळं माहीत असून आम्हाला तुम्ही याच्यात झोकत आहात तर तुम्हीच खर्च करा मग, कारण की भुगतान आम्हाला करावं लागणार आहे। आणि आमची मागणी आहे, निवडणूक आयोगाने जर निवडणूक घेतली आहे तर आमची मागणी अशी आहे की तुम्ही हे सगळं माहित असताना सुद्धा 50%ची मर्यादा माहित असताना सुद्धा निवडणुका घेत आहेत आणि ओबीसीच्याही निवडणुका घेत आहेत, तर आमचं जर सदस्यत्व उद्या रद्द झालं तर निवडणूक आयोगाने खरं म्हणजे ऍफिडेव्हिट मध्ये उमेदवारांना लिहून दिलं पाहिजे की आम्ही तुमचा निवडणुकीचा 10 पट खर्च आम्ही तुम्हाला वापस करू। ही मागणी आहे आमची, तर उमेदवारांना मागणी आहे। या सगळ्या मतदारसंघामधून जे ओबीसी उमेदवार उभे आहेत ना त्यांच्याकडे आमची मागणी आहे, या फंदात पडण्यापेक्षा एखादा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे काही दावा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमच्यापैकी एकाने दावा लावला पाहिजे की आमचं जर सदस्यत्व उद्या रद्द झालं निवडणूक आयोगाच्या गलतीमुळे आणि पार्ट्यांच्या गलतीमुळे जर आमचं निवडणूक सदस्यत्व रद्द झालं तर नैसर्गिक न्यायाच्या आधारावर आम्हाला हा खर्च निवडणूक आयोगाने द्यावा। याच्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने असा निकाल द्यावा, त्या निकालाच्या सोबत असं एक सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दावा या उमेदवारांपैकी कोणी लावला पाहिजे, ही आमची मागणी आहे उमेदवारांकडे। म्हणजे ओबीसीला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? वारंवार सांगत आहोत, 2-3 निकाल आले तरी तुम्ही 50%च्या मर्यादा सगळीकडे ओलांडत आहे आणि ओबीसींना बळीचा बकरा ओबीसींचा बनवत असाल तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाला माननीय सुप्रीम कोर्ट काही दंड लावू शकतो या संबंधानं आणि त्या दंडाची भुगतान कदाचित तुम्हाला म्हणजे प्रतिपूर्ती म्हणून मिळू शकते, असं आमचं एकूणच या निवडणुकीच्या संदर्भातलं राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं म्हणणं राहणार आहे। कॅमेरामन आनंद महात्मे, राजेश गोल्लर, नवराष्ट्र संदेश, नागपूर। अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश।